हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला आज दाखवते. म्हणजे माझा मुलगा असा झाला आहे की त्याला कितीही आता काय सांगू मलाच आता कंटाळा आलेला आहे. तर चला आज मी दाखवते माझा दुसरा बच्चा, ते म्हणजे आमचा कासव आहे, खूप सुंदर आहे. आणि हे आहे काशी टमाटर, तर कुणाकडे आहे नक्की सांगा. आणि हे माझ्या फ्रेंडने म्हणजे मिरची आणलेली आहेत आणि हे आहे लाल अगदी ओले मिरची आहेत, वाढलेली नाही आहे. त्याचा की मी मस्तपैकी असा झणझणीत ठेचा बनवलेला आहे आणि खूप सुंदर खूप टेस्टी ठेचा झालेला आहे हा. तर आणखी त्यानंतर आग में हाथ डालोगे जल जाओगे, तुम समझ नहीं रहे हो, डाल के देखो फिर पता चलेगा। अच्छा ठीक है ठीक है ठीक है, समझ गया। चला त्यानंतर बघा, आता सायंकाळ जवळपास होत आहे. म्हणजे अगदी खूप काही रात्र नाही झालेली, अगदी 7 वाजले असेल. म्हणजे रात्रीचं आता सुरू झाली आहे. आणि आज हा चंद्र इतका सुंदर दिसत होता, म्हणजे अगदी हा खूप दुरून आहे आणि पाहिजे तसा माझा काही मोबाईलही नाही आहे. पण हा चंद्र अगदी असं ईदचा चांद ज्या प्रकारचे असतो, ईदला जो चांद निघतो तसा सुंदर वाटत होता, अतिशय सुंदर. आणि मग घरामध्ये मुलं आली आणि मुलांनी आयूला खायची होती. आज आयूला म्हणण्यापेक्षा दोघाही बहीण भावांना पाहिजे होते, ते म्हणजे दाबेली. तर दाबेली आणली. बीटचे पराठे बनवत आहे, मसाला भात द्यायची कढी, विदर्भातील स्पेशल जेवण. आणि पोरं पा रोजची सवय झाली आहे, मस्त त्यांना पाहिजे रोजचं मंचुरियन, नूडल्स असं काहीतरी पाहिजे यांना. तर आता पोरं खात आहेत त्यांचं म्हणजे तिला पाहिजे त्याला पाहिजे होतं दाबेली आणि तिला पाहिजे होतं वडापाव. तर दोघांचंही आणलं. आणि आमच्याकडे इथे जवळपास स्ट्रीट मार्केट आहे, तिथे मिळून जातं. आणि त्याचबरोबर मी आज मस्तपैकी मसाला भात बनवत आहे, त्याची अगदी शॉर्टकट तुम्हाला रेसिपी सांगून देते. तर कुकर ठेवला, कुकर छान गरम झाला, त्याच्यामध्ये 2-3 पळी तेल टाकलं. मी तांदूळ एकीकडे धुवून ठेवत आहे, आपले साधेच तांदूळ आहे. आणि तेलामध्ये हा काय झाला, कॅमेरा बंद झाला, मी आधीच तिथे काही वस्तू टाकल्या होत्या आणि मग नंतर आणखी मला टाकाव्या लागल्या. तर चला तुम्ही ते काय टाकलं सांगते. सर्वात आधी मोहरी टाकली, तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, कांदा टाकला, कांदा छान परतू दिला. त्याच्यानंतर अगदी घरचा थोडासा अगदी वाटलेला बेसिक मसाला होता तो टाकला. मग त्याच्यानंतर मग आणखी थोडेसे गरम मसाले टाकले, तेजपान, कलमी, भेंडी, विलायची, जसं अख्ख्या टाकल्या त्या म्हणजे चौक्याच. आणि त्यानंतर मग जिरे पूड, लसण पूड आणि सोबतच तिथे हळद आणि तिखट आणि मिरच्याचा पेस्ट केला होता, त्याच्यामुळे थोडंसं तिखट अगदी कमी. आणि त्यानंतर सगळ्या भाज्या ज्या पण तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे मी. आणि माझ्या मुलांना जास्त सोयाबीन चंक्स म्हणजे सोयाबीनच्या ज्या वड्या असतात तर त्या खूप आवडतात, त्याच्यामुळे मी आता सोयाबीन वडीसुद्धा इथे टाकून घेत आहे. सोबत फुलगोबी आहे, त्याच्यामध्ये बीट आहे, मुळा आहे, मुळा आहे आणि त्यानंतर वाटाण्याचे शेंगा आहे, भरपूरशा वस्तू तिथे टाकलेल्या. वस्तू टाकलं तर शेवटी टाकलं थोडंसं तिखट आणि मीठ टाकलं आणि शेवटी टाकलं तांदूळ टाकून मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून अगदी कुकर दिलं झाकून. आपलं जोपर्यंत हे होत आहे मसाला भात, तोपर्यंत बघा इकडे आयूचं काहीतरी नवीन सुरू झालं. आयूने घेतला आहे मोबाईल. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे तो हा आयूचा म्हणजे आयूने बनवलेला थोडासा ब्लॉग आहे आणि छान ब्लॉग बनवला आहे बघा, त्याची हिंदी आणि मराठी. तर जमला का नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते तर नक्की सांगा. चला आवडते लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.